इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. की आतापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायचं हा पक्षाचा आदेश आहे. आपण जे काही इच्छुक असेल त्यांचे नावं पहिले मागवले पाहिजे होते. ते नावं न मागवता तो प्रकार झाल्यामुळे थोडीशी नगरसेवकांमध्ये नाराजी झाली. तर मी एक महानगर प्रमुख असल्यामुळे मी स्वतः मान्य संजय मोरेजी साहेब आहेत आमचे सचिव, त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली की साहेब याच्या पुढे काही पद द्याल तर निश्चित ते खालून ते सगळे नावं मागवा. ते नावं मागवून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या, कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे. तर त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण तसं सांगितलेलं आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागवून जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचा सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे गटनेत्यांना पत्र देतील, असा निर्णय झाला. संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन पण केलं. असा काही घटनाक्रम घडला होता नाही. त्या दिवशी नेमकं मी ठाण्यामध्ये साहेबांकडेच गेलो होतो. एक वैयक्तिक एक हॉस्पिटलचा इश्यू होता, त्या संदर्भात साहेबांना मी भेटायला गेलो होतो मध्येसाठी एका वैद्यकीय एक पेशंटसाठी. तर त्या दिवशी मी मिटिंगला मी नव्हतो. माझं बोलणं सुद्धा यांच्याशी झालं होतं. त्या दिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी दावं होतं, ते पण त्या मिटिंगला नव्हते. व त्या मिटिंगमध्ये जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त गटनेता कोण करायचा हे सगळ्यांना मिळून ठरवा, ते नावं तुम्ही वरती पाठवा व त्यानंतर जी काही पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. त्यामुळेच हा थोडासा जो काही हे झालेला आहे, पण निश्चित पक्षप्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं. हे बघा, सर्वच नगरसेवक आमच्या बरोबर आहेत असं म्हणता येणार नाही, कारण शिवसैनिक आम्ही आहोत तर सर्व नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. आणि इथं कुठल्याही कोणाला मी काही आमंत्रण दिलेलं नाही. हे सर्वजण स्वतःच्या भावनेने इथे उपस्थित झाले आहेत. अजूनही भरपूरशा नगरसेवकांना यायचं होतं, पण मी असं कोणालाही म्हटलं नाही का तुम्ही या, कारण हा व्यक्तिगत मी जो काही सांगितलं होतं त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती. 100% सर्वजण बरोबर काम करणार. सर्व शिवसेना जी आहे ती सर्व एकत्र व सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत त्या उद्या पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर निश्चित सर्वजण शिवसैनिक म्हणून व शिवसेनेचा आदेश जो आहे त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत काम करतो, यापुढे करत राहू. या संदर्भात उद्या पक्षप्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना या संदर्भात आम्ही सगळा लेखी अहवाल किंवा जे काही तोंडी बाकी नगरसेवकांना सांगायचे ते निश्चित आम्ही सांगणार आहोत. 100% सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत मी महानगर प्रमुख म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे 1 to 1 बोलून ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं. गृहीत न धरता विश्वास या पूर्ण प्रक्रियेमध्ये उद्या मान्य दादाजी भुसे साहेब असतील, मान्य सुहासांना कांदे असतील, मान्य हेमंतप्पा गोडसे असतील, विजयप्पा करंजकर असतील किंवा पक्षाचे जे सचिव आहेत रामजी नेपाळे साहेब ते सुद्धा उद्या या बैठकीला उपस्थित राहणार. व या सगळ्यांना आम्ही आवाहन केले की आपण सगळ्यांनी यावं, सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहे हे आपण जाणून घ्यावं. त्या दृष्टीने उद्या 7 वाजता ती बैठक आयोजित केली. काय कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांच्या वैचारिक ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पण नाही, माझ्या पोस्टमध्ये तर मी तेच सांगितलं, माझी नाराजी 100% त्या दिवशी होती, पण ती पक्षप्रमुखांनी दूर केली. त्यामुळे कुठली नाराजी आता माझी राहिलेली नाही. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.